लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि खास दिवस असतो. या दिवसापासून आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. नवी नाती जोडली जातात. मात्र कधीकधी लग्नावेळेस अशा काही घटना घडतात ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात आणि चर्चेत येतात. अशीच एक घटना आता समोर आली असून यात एका नवरीला तिच्या प्रियकराने गोळी झाडून संपवलं. उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. घटना रविवारची आहे. सायंकाळी उशिरा प्रियकराने आपल्या प्रेयसीला ब्युटी पार्लरमध्ये वधू बांधल्याचं पाहिल्यानंतर त्याचा संयम तुटला. मध्य प्रदेशातील सोनगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रेयसीचा पाठलाग केल्यानंतर त्याने झाशी येथील ब्युटी पार्लरमध्ये तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. वधूला तत्काळ रुग्णालयात नेलं, मात्र तिचा अंत झाला. प्रियकर आणि तरुणी दोघेही मध्य प्रदेशातील सोनगिरी पोलीस स्टेशन हद्दीतील वरगाईचे गावचे रहिवासी होते. हत्येतील आरोपी प्रियकर दीपक अहिरराव याचे काजल नावाच्या तरुणीसोबत बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र प्रियकर दीपकला काजल आपल्यापासून दूर जाऊ लागल्याचं जाणवलं. दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. दरम्यान काजलचं लग्न झाशीतील तिच्या कुटुंबियांनी दुसरीकडे लावलं होतं. रविवारी 23 जून रोजी काजलचं लग्न होणार होतं. काजल ही मेकअप करण्यासाठी सिपरी बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ITI जवळील ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. काजलचं लग्न झाशीत ठरलं असल्याची माहिती तिचा प्रियकर दीपकला मिळाली. प्रियकर दीपक काजलचा पाठलाग करत झाशीला गेला. काजल ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर तिचा पाठलाग करणाऱ्या दीपकने अतिशय धक्कादायक कृत्य केलं. त्याने पार्लरमध्ये बसलेल्या त्याच्या प्रेयसीला गोळ्या घालून ठार मारलं. यानंतर तो बंदूक घेऊन पळून गेला. SSP राजेश S यांनी म्हटलं आहे की मुलीवर गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. या घटनेनंतर लग्नघरात शोककळा पसरली. आता ज्या घरातून वरात काढायची होती तिथे नवरीवरच अंत्यसंस्कार होणार आहेत.